सोलापुरात 18 लोकांना बनावट विजा लेटर देऊन व बोगस कागदपत्र देऊन 3,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी सिराज अब्दुल रशीद नदाफ राहणार उत्तर सदर बाजार विद्यानगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद मसूद उर्फ आसद गजान फरद अली खतीब राहणार कोंडानगर सोलापूर, सय्यद नावेद हुसेन राहणार मखदुमिया बिल्डिंग माहीम दर्गा मुंबई, सय्यद गजानफर अली खतीब राहणार कोंडानगर आणि रईस अहमद इलाई बक्ष दलाल राहणार सोलापूर यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1/9/2022 ते 21/12/2022 या दरम्यान या आरोपींनी अशोक चौकातील गोली सेलिब्रेशन बिल्डिंग मध्ये डायनॅमिक कन्सल्टन्सी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस या नावाचे शॉप उघडले होते। त्यामध्ये फिर्यादी सिराज अब्दुल रशीद नदाफ यांना खोटी माहिती देऊन त्यांची कन्सल्टंट म्हणून नोकरीस नेमणूक केली होती। परदेशात नोकरीची उत्तम संधी आहे असे पॉम्पलेट छापून त्यावर फिर्यादी सिराज अब्दुल रशीद नदाफ यांचा मोबाईल नंबर छापला व नोकरीची गरज असलेल्या 60 इसमांकडून 3,60,000 रुपये घेण्यास भाग पडले। ती रक्कम फोनपे, गुगल पे, बँकेद्वारे व रोख स्वरूपात घेतली। 18 लोकांचा बनावट विजा लेटर बोगस कागदपत्रे तयार करून फिर्यादी सिराज अब्दुल रशीद नदाफ यांच्याकडून संबंधितांना देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। लोकांनी आरोपींना पैसे परत मागितले असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे हे अधिक तपास करत आहे।